नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार मनोहर फुयाड हर्षद स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनल परत एकदा तुमचं स्वागत आहे. ठीक आहे. आपण जे 11वीचा ओल्ड इतिहास ही जी लेक्चर सिरीज चालू केली आहे त्याच्यामधलं आपलं हे जवळपास तिसरं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण म्हणजे 1857चा उठाव आणि महाराष्ट्र हे संबंधित पूर्ण लेक्चर या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. याच्यावरती बरेच प्रश्न आलेले आहे महाराष्ट्राच्या इतिहासावरती, 1857चा उठाव आणि महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये प्रयत्न करण्याचा म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि जवळपास बरेच क्वेश्चन म्हणजे आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे की सर्वात जास्त क्वेश्चन महाराष्ट्राच्या इतिहास ह्या ओल्ड 11वीच्या पुस्तकामधून विचारले जाते. ठीक आहे. समोर बघू आपण. तर ब्रिटिश आता 1857चा उठाव आणि महाराष्ट्र. ब्रिटिश राजवटीतील सर्वात मोठा उठाव म्हणून इसवी सन 1857च्या उठावाकडे पाहिले जाते. ठीक आहे. सर्वात मोठा आजपर्यंतचा उठाव म्हणजे कोणता? 1857चा उठाव समजला जाते. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी त्यास पहिले स्वातंत्र्य समर म्हणून सुद्धा संबोधले. हे एक सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे आपल्याला. इतिहासकार नर फाटक यास शिपायांची भावगर्ती म्हणून सुद्धा संबोधतात. हा सुद्धा प्रश्न आपल्या कंबाईनला प्रश्न आहे. ठीक आहे. विदा सावरकरांवर प्रश्न आहे, त्यांनी काय संबोधले? पहिले स्वातंत्र्य समर. आणि इतिहासकार नर फाटक काय म्हणतात? शिपायांची भावगर्ती. मात्र हे खरे की या उठावाने महाराष्ट्रातील जनतेला इंग्रजी सत्तेविरुद्ध पेटून उठण्यास भाग पाडले. त्यामध्ये काहींना शस्त्र उठाव केला तर काहींनी शाब्दिक असंतोष प्रकट केला. आता बघू रंगो बापूजी गुप्ते आणि 1857चा उठाव या ठिकाणी पहिलंवाला बघू आपण काय काय याच्यामध्ये. साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी कोण? रंगो बापूजीने अविरत प्रयत्न केले. त्यांना इंग्लंडलाही जावे लागले परंतु तेथून हताश होऊन ते परत आले. ठीक. कोण महत्त्वाचा याच्यामध्ये प्रयत्न केला? तर रंगो बापूजी गुप्तेने केला. का बरं प्रयत्न केला? छत्रपती काय साताराचे जे छत्रपती कोण? तर प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी. पण त्याला हताश म्हणजे त्यांच्या आधी निराशाच लागली. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा देण्याच्या विचारात असतानाच अशातच महाराष्ट्रामध्ये काय झालं? 1857च्या उठावाची सुरुवात झाली होती. रंगो बापूजीने याचा फायदा उठवण्याचे ठरविले. त्यात युरोपियन अधिकाऱ्यांना म्हणजे यांचा फायदा काय घ्यायचा? त्यात युरोपियन अधिकाऱ्यांना ठार करायचे, सरकारी खजिने लुटायचे, कैद्यांची सुटका करायची. त्यांच्यासाठी भोरपासून बेळगावपर्यंत हिंडून त्यांनी मांग, रामोशी, कोळी यांना एकत्र करून एक सैन्य उभारले. उठावासाठी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, बेळगाव, कळंबी, कराड, आराळे, देऊळ इत्यादी ठिकाणे निवडली. परंतु त्यांच्या या हालचालीचा सुगावा इंग्रज सरकारला लागला. सरकारने सतर्क झाले म्हणजे इंग्रज सतर्क झाले. त्यांनी धरपकड सुरू केली. मात्र रंगो बापूजी भूमिगत झाले आणि आरोपींना फासावर लटकवले. आता याच्यामध्ये रंगो बापूजी उठाव करण्याआधी सुद्धा त्यांचा उठाव दडपून टाकण्यात आला. ठीक आहे. हे लक्षात ठेव. म्हणजे रंगो बापूजी गुप्ते कोणत्या उठावाशी संबंधित आहे? तर साताराचे उठाव. त्याच्यानंतर साताराच्या उठावासोबत आणखी कोण? छत्रपती प्रतापसिंह यांची गेलेले राज्य मिळवण्यासाठी. ठीक आहे. प्रश्न येते साताराच्या उठावा संबंधित कोण व्यक्ती? तर रंगो बापूजी गुप्ते. नेक्स्ट बघू आपण दुसरा उठाव, कोल्हापूरमधील उठाव. 1857च्या उठावाचे पडसाद कोल्हापूरमध्ये सुद्धा उमटले. पहिला उठाव 31 जुलै 1857च्या रात्री झाला आणि 27वी रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी यात पुढाकार घेतला. कोणत्या? 27 रेजिमेंटमध्ये. कधी झाला? तर 31 जुलै 1857. त्यांनी रेजिमेंटची तिजोरी लुटली व युरोपियन अधिकाऱ्यांच्या घरावरही हल्ले केले. बंड मोडून काढण्यासाठी बेळगाव, सातारा, पुण्यावरून फौज बोलवण्यात आल्या. यावेळी जेकब नावाच्या अधिकाऱ्याने हा उठाव मोडून काढला. कोल्हापूरचा उठाव कोणा मोडून काढला? तर यावेळी जेकब नावाचा अधिकारी. ठीक आहे. हा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट, आणि कोल्हापूरमध्ये उठाव कोणी केला? 27वी रेजिमेंटमधील भारतीय सैन्याने पुढाकार घेतला होता. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये बघू आपण नेक्स्ट दुसरा उठाव कोल्हापूरमध्ये 7 डिसेंबर 1857 रोजी घडून आला. कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील हिंदी शिपायांनी बंडाची योजना आखली. हा उठाव सुरू होताच कोल्हापुरातील हिंदी शिपायांनी बंड करून उठतील असे आश्वासन त्यांना दिले होते. मात्र ब्रिटिशांनी सावध होऊन दुसऱ्या उठावाच्या वेळी अनेकांना ठार केले व उठाव दडपून टाकण्यात आला. ठीक आहे. यावेळेस म्हणजे थोडंसं क्रूर रूप धारण केलं होतं इंग्रजांनी आणि त्यांनी उठाव म्हणजे काही उठाव जे नेते होते त्यांनी महत्त्वाचं ठार केलं. त्याच्यामुळे बाकीचा उठाव दडपण्यात त्यांना यश आलं. आता पेठमध्ये उठाव झाला. ठीक आहे. पेठमध्ये कुठं झाला? आता नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केला. कोण उठाव केला पेठमध्ये? तर कोळ्यांनी उठाव केला. हा लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर पेठचा राजा कोण होता? भगवंतराव निळकंठराव. ठीक आहे. हा या उठावाच्या मागे होता. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे कंबाईनला आपल्याला. याच्यावर प्रश्न आहे पेठचा राजा कोण होता? भगवंत निळकंठराव. ठीक आहे.
त्याच्यानंतर 6 डिसेंबर 1857 रोजी कोळी लोकांनी येथील हर्सूलच्या बाजारात अचानक लूटमार केली। त्यावेळी त्यांना मदत कोणी केली तर भिल्लांनी मदत केली होती। बंडखोराची ताकद वाढल्याने सरकारी ठीक आहे बंडखोराची ताकद वाढल्याने सरकारी एकच मिनिट बंडखोराची ताकद वाढल्याने सरकारी खजिना त्यांनी लुटला। ठीक आहे त्यांनी खजिना लुटला। त्यावेळी ग्लासपूस अधिकारी कोण त्यावेळी ग्लासपूस हा युरोपियन अधिकारी पेठखळे येत असल्याची बातमी आली। यामुळे कोळी हर्सूलच्या जंगलात पडून गेले। कोणत्या जंगलात पडून गेले तर हर्सूलच्या जंगलात पडले आणि जंगलात लपलेल्या बंडखोरांना पकडून ग्लासपूसने हद्दपार केले। मग त्यांना पकडलं आणि हद्दपार करले म्हणजे त्याला गावाच्या बाहेर काढलं हद्दपार केलं। अनेकांना शिक्षा ठरवला। पेठच्या राजा भगवंतराव निळकंठराव याला फाशी देण्यात आली। बघा याला फाशी देण्यात आली। आणि कोणता अधिकारी तो युरोपियन अधिकारी ग्लासपूल लक्षात ठेवा कोणता अधिकारी ते ग्लासपूल आणि कोणाला फाशी दिली तर पेठचा राजा कोण तर भगवंतराव निळकंठराव। समोर बघू नाशिक नगरमधील उठाव 1857च्या बंडात नाशिक आणि नगरमध्ये भिल्लांनी ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्रे हातात घेतली। ठीक आहे लक्षात ठेवायचं कुठं तर 1857 नाशिक नगरमध्ये भिल्लांनी आणि जर पेठमध्ये जर म्हटलं तर कोळ्यांचे पेठचा याच्यामध्ये यांना मदत कोणी केली तर कोळ्यांना। समोर बघू 21 जानेवारी 1857ला नंदगावला भिल्ल आणि इंग्रज यांच्यात जोरदार चकमक झाली। कधी तर 21 जानेवारी 1857ला ब्रिटिशांनी भिल्लांवर हल्ला करून बऱ्याच बंडखोरांना ठार केले तरी काही भिल्लांना कैद केले। त्यातील काही जन्मठेप तर काहींना फाशी दिली गेली हे एक लक्षात ठेवायचं। नेक्स्ट बघू याच्यामध्ये जमखिंडी संस्थानातील उठाव। यावेळी जमखिंडीचे राजे आप्पासाहेब पटवर्धन होते। ठीक आहे आता जमखिंडीमध्ये संस्थानातील उठाव हे पण उठाव बघू। यावेळी जमखिंडीचे राजे कोण होते आप्पासाहेब पटवर्धन ते इंग्रज मर्जीतील होते म्हणजे ते इंग्रजांच्याच मर्जीतील होते त्यांच्याच ऐकत होते। उठावाचे लोण महाराष्ट्रात पसरत चालले होते त्यामुळे आपल्या संस्थानात काही गडबड झाल्यास त्यास तोंड देण्यास आपण तत्पर राहावे या उद्देशाने शस्त्रे व दारुगोळे किल्ल्यात साठवला। ठीक आहे महत्त्वाचं बघा आता यांच्यावरच उडलं हे फक्त तोंड देण्यासाठी सामर्थ्यपणे तत्पर राहावे या उद्देशाने त्यांनी केलेला होता। पण किल्ल्याची दुरुस्ती करून घेण्यास सुरुवात केली परंतु यांच्या ह्या हालचाली तेथील रेसिडेंटला संशयास्पद वाटल्या। आता याला वाटलं हे आपल्या विरोधात लढत आहे का आपल्यासाठी लढत आहे हे संशयास्पद वाटलं कोणाला त्याचे जो रेसिडेंट राहत होता त्यांच्या याच्यामध्ये तर तेथील सर्व वृत्तांत गव्हर्नरला कळवला आणि परिणामी इंग्रजांनी जमखिंडीतील संशयितांना पकडण्यास सुरुवात केली। त्यामुळे उठाव होण्यापूर्वीच तेथील इंग्रजांनी बंदोबस्त केला। ॲक्च्युअली त्या ठिकाणी तर ते इंग्रजांच्या मर्जीतलेच होते पण उठाव होणारच नव्हता पण त्यांना ते संशयास्पद वाटलं त्याच्यामुळे ते त्याला डायरेक्ट पकडण्यात आलं। नेक्स्ट बघू आपण मुधोळमधील बेरेड जमातीचा उठाव। ठीक आहे आता मुधोळमध्ये कोणाचा उठाव झाला तर बघू। इंग्रज सरकारने 1857 हा फेमस क्वेश्चन आहे याच्यावरती प्रश्न आलेला आहे आपल्याला। ठीक आहे इंग्रज सरकारने 1857 शस्त्रबंदीचा कायदा लागू केला बरोबर आहे कारण त्यावेळेस उठाव चालू होता शस्त्रबंदी करणे त्यांना भागच होते। त्यामुळे आपापली हत्यारे लोकांनी सरकार जमा करावीत। ज्यांना वैयक्तिक संरक्षणासाठी हत्यारे हवी असतील त्यांनी अर्ज करावा त्यांना परवाना दिला जाईल असे जाहीर केले होते। कोणी जाहीर केले ते इंग्रजांनी। ठीक आहे परंतु मुधोळमधील आता बघा झालं असं की परंतु मुधोळमधील हुलगडीच्या बेरडांनी हा कायदा मान्य नव्हता। कुठचा तर मुधोळमधील हुलगडीच्या जो बेरड होते जमातीचे खतरनाक बेरड असतात तर त्यांना हा कायदा मान्य नव्हता। तरीही मुधोळमधील संस्थानिकांच्या कारभाराने बेरडांच्या प्रमुखाला कायद्याचं गांभीर्य समजावून देऊन त्याची शस्त्र नोंद करून घेतली। ठीक आहे झालं असं की आता मग इंग्रजांना जर बेरड ऐकत नव्हते पण त्याला काय वाटलं आपण जर त्याचा जो बेरडाचा जो प्रमुख आहे त्याला जर समजावलं आणि त्याची जर शस्त्रे जर नोंद करून घेतली तर बाकीची सुद्धा करतील। परंतु झालं उलटं परंतु बेरड समाजाने काय केलं तर आपला प्रमुख गद्दार म्हणून घोषित केलं आणि त्याला वाडीत टाकले। झालं उलटंच झालं हे कारण जो प्रमुख होता म्हणजे सरपंच म्हणा ते काय असतील जे गावचा प्रमुख त्याला गद्दार घोषित केला आणि त्याला वाडीत टाकले। बेरडांनी गावोगावी जाऊन प्रचार केला की कोणीही शस्त्र सरकार जमा करू नये। 500च्या आसपास बेरड एकत्र आले आणि मुधोळच्या कारभाराचे तेथील पॉलिटिकल एजंटला बातमी कळाली। ठीक आहे झालं असं की 500-600 आसपास जर समजा बेरड एकत्र आले आणि मुधोळच्या कारभाराने म्हणजे तिचं एक मुधोळचं एक म्हणजे एकंदर आहे तेच फितुरी करणारे कारभाराने तेथील पॉलिटिकल एजंटला म्हणजे रेसिडेंटला बातमी कळवली आणि विजापूरहून त्या रेसिडेंटने काय केले सैन्य बोलावून घेतले आणि इंग्रज सैन्य आणि बेरड यांच्यात चकमकी झाल्या। परिस्थिती आटोक्यात
आल्यानंतर सैन्य परत गेले, परंतु सैन्य रात्री 2 वाजता हुगळी शिरले आणि त्यांनी सुमारे 200 बेसावध बेरडांची कत्तल केली. झालं असं या ठिकाणी, समजा युद्ध तर झालं होतं पहिल्यांदा, ज्यावेळेस म्हणजे 500च्या आसपास जेवढे मुधोळमधील समजा तिथे एकत्र आले होते बेरडे या ठिकाणी, ठीक आहे, एकत्र आले होते. त्या ठिकाणी युद्ध तर झालं, पण युद्ध चकमक झाल्यानंतर ते परत सैन्य परत गेलं होतं. परंतु त्यांनी म्हणजेच रात्री 2 वाजता असं वाटले नाही की रात्री 2 वाजता ते हल्ला करतील. परत त्यांनी म्हणजे बेरडांवर हल्ला केला, ठीक आहे, म्हणजे तिथे शिरले आणि सुमारे 200 बेसावध बेरडांची कत्तल करण्यात आली, ठीक आहे. मग त्यांच्या हातात शस्त्रास्त्रांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. समोर बघू आता नागपूरचा उठाव हा फेमस उठाव आहे. नागपूरमध्ये इंग्रजांचा बराच मोठा सरंजाम होता, ठीक आहे. त्यामुळे तेथील बंडखोरांनी उठावास योजना आखली. त्यांनी लखनौ, कानपूर येथील बंडखोरांचे सहाय्य मिळाले. कुठच्या बंडखोरांचे सहाय्य मिळाले असा प्रश्न येऊ शकतो. लखनौ आणि कानपूर येथील बंडखोरांचे सहाय्य मिळाले. 13 जून 1800, आता बघा हा प्रश्न बघा, 13 जून 1857 ही उठावाची तारीख ठरली होती. कोणती तारीख ठरली होती तर 13 जून 1857. त्या दिवशी रात्री 12 वाजता आकाशात शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते आणि तोच इशारा समजून बंडखोरांनी रेसिडेन्सी, सीताबर्डी किल्ला, कामठी इत्यादी ठिकाणी ताब्यात घ्यायची होती. पण दुर्दैवाने झालं असं की या उठावाचा सुगाव इंग्रजांना लागला, ठीक आहे. म्हणजेच आपले काही फितुरी लोक असतात त्यांचा त्याच्यामुळे याचा सुगाव लागला, ठीक आहे. आणि त्यांनी सावध होऊन दारूचे फुगे आकाशात फुटणार नाही याची दक्षता घेतली. दारूचे फुगे म्हणजेच आपण ते एखाद्या वेळेस समजा लग्नकार्य असलं किंवा दिवाळीच्या वेळेस ते आकाशात फुटणारे ते फटाके नसतात का, त्याला या ठिकाणी दारूचे फुगे म्हटलं आहे. असो, नाही तर तुम्ही 90 समजा. बंडखोरांनी वाट पाहत बसले. बंडखोर आता दारूचे फुगे फुटण्याचे म्हणजेच काय, ते वरचे फटाके फुटतील बा आणि आपण उठाव करू आणि ब्रिटिश रेसिडेन्सी आणि आपला जो किल्ला आहे सीताबर्डीचा तो ताब्यात घेऊ बा, असं ठरलं होतं. पण फुगेच फुटले नाही. त्याला वाटलं काहीतरी मग प्लॅन बदलला असेल. त्याच्यामध्ये दुसऱ्या मग ते वाट पाहत बसले बंडखोर. दुसऱ्या दिवशी काय झालं, इंग्रजांनी त्यांना पकडले आणि 3 बंडखोरांना फाशी दिली आणि अनेकांना जन्मठेप सुनावले. त्यामुळे प्रत्यक्षात उठाव होऊ शकला नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता बघू महाराष्ट्रामध्ये औरंगाबादमधील उठाव, ठीक आहे. आता औरंगाबादचं नाव बदलून काय ठेवलं आहे ते सांगा तुम्ही, ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये. 1857च्या उठावाच्या वेळी औरंगाबादच्या निजाम राजवटी होते. तर काय वेळेस होतं, त्यावेळेस निजामाची राजवट होती औरंगाबादमध्ये. परंतु सर्वत्र सुरू झालेल्या बंडाळीमुळे तेथील इंग्रजी फौजेतील हिंदी शिपायांत चलबिचल सुरू झाली. आता जिकडे तिकडे जर उठाव चालू झाला असतं तिथचे सुद्धा इंग्रजी म्हणजे हिंदी सैनिक आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय चलबिचल चालू झाली आणि तेथील घोडदळाच्या फलटणीत मुस्लिम शिपायात चाललेल्या हालचालीबाबत इंग्रज संशयक बनले. उठावाचा उद्रेक होण्यापूर्वी त्यांनी उठावाला पाठिंबा देणाऱ्या सैनिकांना शोधले आणि त्यांना फाशी दिली. कित्येकांना तर जन्मठेपी दिल्या. अनेकांना सैन्यातून बडतर्फ केले. परिणामी तेथील उठाव होण्याआधीच अयशस्वी झाला, ठीक आहे. लक्ष म्हणजे त्याचा उठाव झाला का नाही, तो अयशस्वी झाला, लक्ष ठेवा. आता शेतकऱ्यांचा उठाव बघू आपण. हे झाला 1857चा उठाव. जवळपास म्हणजे 1857चा उठाव आपण औरंगाबाद उठाव बघितला, त्याच्यानंतर पेठमधील उठाव बघितला, सोबतच आपण नागपूरमधील उठाव बदला. आणि नागपूरमधला उठावाच्या याच्यातलं एक महत्त्वाचं राहिलं, नागपूरमध्ये राणी बांकाबाई होती, हे इंग्रजांसोबत होती, ठीक आहे. म्हणून आणि महत्त्वाचं बांकाबाईनेच सांगितलं होतं, फितुरी केली होती की हे याला पकडा म्हणून, ठीक आहे. असो, बांकाबाई बदमाश होती मग, ठीक आहे. मुधोळमध्ये बेरड जमातीचा उठावसुद्धा बघितला आपण, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. म्हणजे 1857चा उठाव या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. यावर जे येणारे प्रश्न आहे ते मग नंतर समजा असतील तर आपण डिस्कस करू, ते सुद्धा करून घेऊ एखाद्या वेळेस, ठीक आहे. समोर आपण समजा वासुदेव बळवंत फडके वगैरे हे तर घेऊच. असो, याच्यानंतर आपण म्हणजे डेक्कन म्हणजे जवळपास 1875मध्ये जे उठाव झाले, 1857च्या उठावानंतरचे शेतकऱ्यांचे उठाव झाले, ठीक आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. समोर बघू, त्याला दख्खनचे दंगेसुद्धा म्हणते. आय होप सो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.